या डिझाईनचा गळा तुम्ही डेली यूजच्या साड्यावर वापरू शकता. तर नमस्कार, मी कविता फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर या पद्धतीने गळ्याचा शेप कट करून तो अस्तर मेन फॅब्रिकवर टाकून कटिंग करून घेतलेली आहे. आता हे मेन फॅब्रिक आहे, उलटी सरळ बाजू बघून घ्यायची आणि ज्या अस्तरवर आपण गळा कटिंग केलेला आहे तो असा सरळ साईडला ठेवून घ्यायचा आहे. जी आपली सरळ बाजू आहे, जी उलटी ती खाली ठेवायची आणि जी सरळ ती वरती ठेवायची. मी इथे विदाऊट कॅनचा वापर करून गळा बनवणार आहे आणि ज्या पद्धतीने आपण गळा कटिंग केलेला आहे तशीच आपण शिलाई ही मारून घ्यायची आहे. जसं आकारामध्ये आपण गळा कटिंग केलेला आहे त्याच आकारामध्ये आपल्याला अर्धा इंचवरती शिलाया मारून घ्यायच्या आहे. गळ्याला सुद्धा मारून घ्यायच्या आहे आणि खालच्या बाजूला सुद्धा अर्धा इंचवरती आपल्याला शिलाया मारून घ्यायच्या आहेत. आता मी इथे या पूर्ण शिलाई मारून घेते. आता हे पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे कटिंग करून झाल्यानंतर इथे छोटे छोटे कट्स द्यायचे आपल्याला. इथे पण एक कट्स द्यायचा आहे खाली. सगळ्या गळ्यावरती आपल्याला असे छोटे छोटे कट्स द्यायचे. कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला ही बाजू आतमध्ये टाकून आतली बाजू ही बाहेर काढायची. अशी काढून घ्यायची सगळं. तर गळा हा पलटून झालेला आहे आणि व्यवस्थित त्याचा इथं शिलाई काढून व्यवस्थित आकार हा काढून घेतलेला आहे. तर या पद्धतीनं पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची. आता पूर्ण मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना आहे जोडून तिथल्या तिथे ह्या शिलाई मारून घ्यायच्या याला पूर्ण बाजूने. पूर्ण गळा हा शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही टक्स मारावे लागतील. तर टक्स मारते वेळेस असे एकमेकावर ठेवून घ्यायचं आहे आणि शोल्डरचा मध्यभाग हा पकडायचा आहे आणि असे दोन्ही एकमेकावर शोल्डर हे त्यांनी एकमेकावर ठेवून हा भाग असा ठेवायचा आहे आणि आपल्याला सरळ शोल्डरचे मार्किंग करून घ्यायची. या पद्धतीने तुम्ही गळ्याच्या खाली शोल्डर मारून घ्यायचे. तर मी इथं 3 इंचवरती शोल्डर घेणार आहे. दोन्ही शोल्डरची मार्किंग ही करून घ्यायची एकमेकावरती ठेवून. आता मी दोन्ही टक्स मी मारून घेते. आता तुम्हाला जर गळ्याला लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. कस्टमरला लेस लावायची नव्हती त्यामुळे इथे मी लावली नाही. आणि या पद्धतीनं अशी कोणती काठाची पट्टी घ्यायची किंवा कोणती पण तुम्हाला ज्या कलरची लावायची असेल त्या कलरची अशी ठेवून अशी सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. सरळ शिलाई मारून झाल्यानंतर सुईमध्ये धागा घालून या पद्धतीने मोठमोठे टाके देऊन घ्यायचे आपल्याला. बघा असे मोठे मोठे टाके देऊन झाल्यानंतर आपल्याला हे टाके असे ओढून घ्यायची आणि जी आपली गाठ मारली होती आपण अगोदर ती आपल्याला पकडायची आणि हे बांधून घ्यायचं एकमेकांना. फिट असं एकमेकांना हे बांधून घ्यायचं. आपलं एक फूल तयार होतं. बघू शकता आपलं इथं सुंदर फूल तयार झालेलं आहे आणि जे दोन्ही भाग आहे हे आपल्याला असे स्टिच करून घ्यायचे. असे स्टिच करून घ्यायचे दोन्ही भाग. आता या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुमच्या चॉईसनुसार तुम्ही पांढरा गोल्डन कलरचा मोती किंवा बटन लावू शकता. तर मी ते पांढऱ्या कलरचा मोती लावणार आहे. तर अशा पांढऱ्या कलरचा मोती लावून घेतलेला असं इथं लावून घ्यायचं आहे. आता असेच फुलं तुम्ही इथे सुद्धा लावू शकता पूर्ण गळ्याला सुद्धा किंवा इथून इथपर्यंत तुम्हाला आवडेल तसे त्या पद्धतीनं. तर मी ते एकच लावलं. आता मी इथे नाडे लावून घेते. मी इथे लटकन लावून घेतलेलं आहे. असे लटकन तुम्हाला बनवायचे असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. यावर मी व्हिडिओ बनवेल. आपली शिलाई बाहेरून न दिसता खूप सुंदर असे लटकन बनवून तयार होते आणि खूप सोपे आहे. या पद्धतीने रोजच्या वापरासाठी तुम्ही हा सगळा शिवू शकता.